आगीत भस्मसात झालेल्या संसाराला दहिते युवा मंचचा मोठा आधार। नशिबाने दिलेल्या तडाख्यातून सावरण्यासाठी जेव्हा माणूस धडपडत असतो तेव्हा सामाजिक बांधिलकीतून मिळालेली साथ ही संजीवनी ठरते। साक्री तालुक्यातील दातर्ती येथील चिंचपाडा वस्तीत 13 एप्रिल रोजी सोमा सुखा ठाकरे या आदिवासी बांधवाचे घर आगीत भस्मसात झाले। या भीषण आगीत ठाकरे कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले। घरातील 50,000ची रोख रक्कम, प्रत्येकी 1 क्विंटल गहू, बाजरी, भांडी, कुंडी आणि महत्त्वाची कागदपत्रे आगीच्या भक्षस्थानी पडली। 10 सदस्यांच्या कुटुंबावर उघड्यावर येण्याची वेळ आली होती। या भीषण परिस्थितीची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती हर्षवर्धन दहिते यांनी तत्काळ पुढाकार घेतला। जिभाऊसो हर्षवर्धन दहिते युवा मंचच्या माध्यमातून त्यांनी या पीडित कुटुंबाला मदतीचा हात दिला आहे। कुटुंबाला महिनाभराचा किराणा, 40 किलो तांदूळ, 50 किलो गहू आणि संसारासाठी लागणारी आवश्यक भांडी भेट म्हणून देण्यात आली। केवळ शिधाच नव्हे तर कुटुंबातील सर्व सदस्यांना कपडे आणि राहण्यासाठी तात्पुरता निवारा म्हणून ताडपत्री व इतर साधन सामग्रीही उपलब्ध करून देण्यात आली आहे। यावेळी सामाजिक दायित्व जपत ज्ञान प्रबोधिनी माध्यमिक विद्यालयाचे चेअरमन प्राध्यापक पीएच गायकवाड यांनी 1011 रुपये, तर शेतकी संघाचे उपाध्यक्ष प्रदीप नांद्रे यांनी 2000 रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली। यावेळी शिक्षक रवी खैरनार यांनीही या गरीब कुटुंबाला जास्तीत जास्त मदत करण्याचे आवाहन समाजाला केले आहे। याप्रसंगी विजय ठाकरे, उत्पल नांद्रे, ऋषिकेश मराठे, अतुल दहिते, पोलीस पाटील संदीप खैरनार यांच्यासह गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते। सोमा सुखा ठाकरे यांचं 2 दिवसापूर्वी खूप मोठं नुकसान झालं। त्यांची झोपडी, त्यांचा संसार आगीच्या भक्षस्थानी पडला आणि त्यामुळे ते पोरके झाले आणि म्हणून त्यांच्या सांत्वनासाठी, त्यांच्या आर्थिक मदतीसाठी ग्रामस्थांनी, त्याचप्रमाणे परिसरातील लोकांना मदतीने, त्याचप्रमाणे आपले जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी पशुसंवर्धन खात्याचे सभापती माननीय जिभाऊ तात्या हर्षवर्धन दहिते यांनी त्यांनाही चांगल्या पद्धतीने मदत केली, भांडी दिली, किराणा दिलं आणि त्यांच्या संसाराला हातभार लावला। आणि म्हणून ग्रामस्थांच्या वतीनं आणि आमच्या रुरल डिव्हिजन सोसायटीच्या वतीनं मी त्यांना धन्यवाद देतो।